नॉन टेक्स्च्युअल पॅसेज कसा सॉल्व करायचा, कसे क्वेश्चन आन्सर फाइंड आउट करायचे, काहीच आयडिया नसते की कशा प्रकारचा पॅसेज आपल्याला विचारला जाणार आहे, कसे आन्सर फाइंड आउट करू, याला तर खूप टाइम लागेल. खूप क्वेश्चन्स तुमच्या मनात असतात जेव्हा तुम्ही नॉन टेक्स्च्युअल पॅसेज घेतात राईट करायला. तर मित्रांनो, बिलकुल टेन्शन नका घेऊ. खूप इझी क्वेश्चन यात विचारले गेलेले असतात. जसं तुमचं सीन पॅसेज मध्ये असतात ना, सेम तसेच क्वेश्चन, त्याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला याच्यात विचारले गेलेले असतात. फक्त फरक एवढा आहे की ते तुम्हाला टेक्स्टबुक मधले पॅसेज असतात, हा तुम्हाला बाहेरचा एक पॅसेज दिलेला असतो. 15 मार्कांचा हा क्वेश्चन आहे मित्रांनो. तर तुम्हाला 15 पैकी 15 मार्क्स इझिली मिळतील. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. तर कशा पद्धतीने आपण याची आन्सर लिहायला पाहिजे किंवा काय टेक्निक वापरली पाहिजे, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर डिले न करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. त्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आधी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सेक्शन 4 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला असतो, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. 15 मार्कांसाठी हा क्वेश्चन असतो. तर त्यामध्ये तुम्हाला ए आणि बी दोन क्वेश्चन्स असतात. तर बी ऑलरेडी आपण बघितला आहे, समरी रायटिंग. तो व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल, समरी राईट कशी करायची, 5 पैकी 5 मार्क्स कसे मिळवायचे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर हे बघा, क्वेश्चन ए जो आहे, सेम क्वेश्चन्स असतात मित्रांनो, जे की तुम्हाला सीन पॅसेज मध्ये ज्या टाईपचे क्वेश्चन्स विचारलेले असतात त्याच प्रकारे याच्यामध्ये विचारले गेलेले असतात. फक्त एवढंच फरक आहे की पॅसेज जो आहे तो बाहेरील पॅसेज असतो, जो की आपल्याला त्याबद्दल काही आयडिया नसते. मला पहिला क्वेश्चन असेल फिलिंग द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स, याच्यापैकी असू शकतो. कम्प्लीट द वेब असू शकतं. त्याच्यानंतर थर्ड येईल व्होकॅब्लरी. फोर्थ मध्ये ग्रामर तुम्हाला असेल. ग्रामर पण काही किचकट नसतं, इझी असतं. त्याच्यानंतर आन्सर इन युअर ओन वर्ड्स, तुम्हाला स्वतःच्या शब्दांमध्ये आन्सर लिहायचं असतं. हे सर्व क्वेश्चन 2 मार्क्स साठी आहेत. अशा पद्धतीने हा जो आहे क्वेश्चन ए तो 10 मार्कांसाठी असतो आणि समरी रायटिंग 5 मार्क्स साठी. तर अशा पद्धतीने 15 मार्कांचं हे सेक्शन असतं. तर तुम्हाला आता आपण काय बघणार आहे की नॉन टेक्स्च्युअल पॅसेज कसा, म्हणजे कसे त्याचे आन्सर फाइंड आउट करायचे आणि कशा पद्धतीने आन्सर लिहिले गेले पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला एक मी महत्वाची गोष्ट सांगते. जेव्हा केव्हाही तुम्हाला सीन पॅसेज, अनसीन पॅसेज, म्हणजे कुठल्याही प्रकारचा पॅसेज असो, कुठल्याही प्रकारचा उतारा असो, जर तुम्हाला त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि चांगले मार्क्स मिळवायचे, तर त्याच्यासाठी बघा, सुरुवातीला काय करा, क्वेश्चन काय आहेत, काय क्वेश्चन विचारले गेले ते एकदा रीड करा. ठीक आहे, डिरेक्ट उतारा वाचू नका, पॅसेज वाचू नका. तर पहिले क्वेश्चन बघा. ते क्वेश्चन व्यवस्थित बघितल्यानंतर रीड करायला घ्या पॅसेज. तो पॅसेज रीड कुठलाही असो, सीन असो, अनसीन पॅसेज असो, त्यासाठी ह्याच गोष्टी फॉलो करायच्या आहेत. तर पूर्ण रीड करायचा. तेव्हा तुम्हाला जे काही क्लिक होईल की हे याचा आन्सर आहे, ते त्याचा आन्सर आहे, तिथं थोडस तुम्हाला अलाउ असेल तर पेन्सिलीने तुम्ही डॅश मारू शकतात, म्हणजे तुम्हाला तिथं क्लिक होईल. तर नसेलच, बिलकुलच काहीच प्रश्नपत्रिकेवर काहीच लिहायचं नाही, तर प्लीज काहीच करू नका. फक्त लक्षात ठेवा कुठल्या ओळीला कुठलं आन्सर आलंय, किंवा लगेचच्या लगेच राईट करा. तरच पॅसेज वाचला तुम्ही. ठीक आहे, पूर्ण पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला थोडेफार का असे ना आन्सर मिळून जातात. आणि सपोज जर काही क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मिळत नाहीये, तर अजून एकदा वाचा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण की 10 मार्कांसाठी पॅसेज असला तर त्याच्यासाठी तुम्ही 20 मिनिटं देऊ शकतात. तर एवढा टाइम तुम्ही दिला पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही फाइंड आउट करायचे क्वेश्चनचे आन्सर. तरीही तुम्हाला जर नाही सापडला, सेकंडदा रीड करून तिसऱ्यांदा तुम्ही शोधताय, परत तेवढा टाइम वेस्ट नका करू. स्पेस सोडा, जागा सोडा, पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करा. जेव्हा केव्हाही तुम्हाला शेवटी वेळ मिळेल तेव्हा त्या क्वेश्चनचा आन्सर लिहा, कारण की पॅसेज रीड करण्यामध्ये खूप वेळ वाया जातो मित्रांनो. त्याच्यामुळे पहिले क्वेश्चन बघून घ्या, पॅसेज नीट रीड करा. क्वेश्चनची आन्सर सापडली तर लिहून घ्या. ज्याची नाही सापडत आहे, वारंवार पॅसेज वाचत बसू नका. टाइम वेस्ट होतो. एकदा वाचला, दोनदा वाचला, इट्स ओके, बस. थर्ड टाइम त्याला वाचायला घ्यायचं नाही. पुढचे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आपल्याला टाइम पुरत नाही. आणि रायटिंग स्किल या सेक्शनला जास्त टाइम लागतो, त्याच्यामुळे सर्व क्वेश्चन वेळेवर कम्प्लीट होणं खूप गरजेचं असतं. अशा पद्धतीने तुम्हाला अनसीन पॅसेज असेल तर अनसीन पॅसेज हा तुम्ही व्यवस्थित केअरफुली रीड करायचा. जो की मी जे काही की पॉइंट्स आहेत ते ऑलरेडी हायलाइट करून दिले. तर हा पॅसेज रीड करण्याच्या अगोदर आपण क्वेश्चन बघून घेऊ. जसं सांगितलं मी, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे पॅसेज वरून तुम्हाला हे सेंटेन्स कम्प्लीट करायचे, किंवा याच्या व्यतिरिक्त ट्रू ऑर फॉल्स वगैरे येऊ शकलं असतं, पण इथं तुम्हाला सेंटेन्स कम्प्लीट करायला सांगितलं. सेकंड क्वेश्चन आहे तुम्हाला कम्प्लीट द वेब डायग्राम. ही जी डायग्राम आहे, फॉर एक्झाम्पल अशी काही डायग्राम दिलेली असेल, ती तुम्हाला कम्प्लीट करायची असणार आहे. तर त्याच्यात काय विचारलंय ते पण एकदा लक्षात घेऊन घ्या. बघा, अवॉर्ड्स दॅट सचिन रिसिव्ह ड्युरिंग हिज क्रिकेट करिअर.
म्हणजे क्रिकेटच्या करिअरमध्ये त्यांनी कुठले कुठले अवॉर्ड्स रिसिव्ह झाले त्यांना किंवा मिळाले. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मॅच द सिनॉनिम. सिनॉनिम असू शकतात म्हणजे समानार्थी शब्द असू शकतात किंवा विरुद्धार्थी असेल किंवा दुसरे काही प्रकारचे असं व्होकॅब्युलरी तुम्हाला विचारली गेलेली असते इन चार्ट. तर इथं तुम्हाला सिनॉनिम्स विचारले व्यवस्थित पॅसेज मध्ये याची आन्सर नसेल हे आपल्याला लिहायचे असतील की त्याचा समानार्थी शब्द काय येऊ शकतो, सिनॉनिम्स काय येऊ शकतो, हे आपल्या पद्धतीने आपल्याला मॅच द पेअर करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन असेल डू ॲज डायरेक्टेड 2 मार्कांसाठी. यात तुम्हाला अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला गेलेला असतो. तो क्वेश्चन समजले, आता आपण पॅसेज रीड करायला घेऊ. तर मित्रांनो सचिन तेंडुलकर यांच्यावर हा पॅसेज तुम्हाला आलेला आहे एक्झाम मध्ये. प्रिव्हियस इयरला विचारला गेलेला क्वेश्चन मधूनच मी घेतलेला आहे. तर त्याच्यात तुम्हाला बघा क्वेश्चन तुम्हाला समजले, त्याच्यावरून तुम्ही आता रीड करायला सुरुवात करायची. 1 बाय 1 व्यवस्थित रीड करायचं. जे काही फिल इन द ब्लँक्स होत्यात म्हणजे जे काही कम्प्लीट करायचे सेंटेन्स होते त्याचे आन्सर तुम्हाला मिळून जातील. वेब डायग्राम जी होती, अवॉर्ड्स विचारले होते, तर ते त्याचे आन्सर तुम्हाला मिळून जातील की कुठले अवॉर्ड्स त्यांना मिळाले आहेत. तर बघा सचिन रमेश तेंडुलकर who was born on 24th April 1973 in Mumbai is a former Indian international cricketer and a former captain of the Indian national team. He is regarded as one of the greatest batsmen of all time and he is often referred as the god of cricket by Indian cricket followers. He made his debut on 15th November 1989. ठीक आहे, लक्षात घ्या की पॉइंट्स हायलाइट केलेले आहेत ऑलरेडी. त्यांचा जन्म, त्याच्यानंतर त्यांनी केव्हा क्रिकेट खेळण्यासाठी त्यांनी सुरुवात केली तो क्वेश्चन सुद्धा आहे तुम्हाला. त्याच्या अगेन्स्ट पाकिस्तान इन कराची ऍट द एज ऑफ 16. ही इज द ओनली प्लेयर टू हॅव scored 100 international centuries and only player to complete more than 30,000 runs in international cricket. He was trained under the able guidance of रमाकांत आचरेकर सर. कोणाच्या अंडर गायडन्स घेतला आहे हे सुद्धा आपल्याला कम्प्लीट करायसाठी सेंटेन्स जे आहे त्याच्यात विचारला गेलाय. ही रिसिव्ड द अर्जुना अवॉर्ड्स बघा कम्प्लीट द वेब मध्ये कुठले कुठले अवॉर्ड्स भेटले लक्ष द्या. अर्जुना अवॉर्ड in 1994, Rajiv Gandhi Khel Ratna Award in 1997, Padma Shri and Padma Vibhushan Awards in 1999 and 2008 respectively, 4th and 2nd highest civilian awards of India. He was also awarded the Bharat Ratna highest civilian award of India in 2013. He is a devotee of the deity Ganesha. ठीक आहे. या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला मिळाले आहेत, इझिली मिळालेत एकाच रीड करण्यामध्ये. सचिन वॉज बॉर्न ऑन. सचिन इज अ डिवोटी ऑफ द डेटी डॅश डॅश. ही वॉज ट्रेन अंडर द एबल गायडन्स ऑफ डॅश डॅश. कोणाच्या अंडर गायडन्स घेतलं. ही मेड डेब्यूट ऑन. बघा मित्रांनो त्याची आन्सर, जे काही आन्सर लिहिणार त्यांना व्यवस्थित अंडरलाईन करा. आन्सर आपल्याला इझिली फाइंड आउट झालेली आहेत. सचिन वॉज बॉर्न ऑन 24th एप्रिल 1973. जे आन्सर आहे त्याला अंडरलाईन करायचं. अशाच पद्धतीने बाकीचे आन्सर सुद्धा आपल्याला मिळालेत. त्या पद्धतीने तुम्ही लिहून जे काही लिहिलंय आन्सर त्याला व्यवस्थित अंडरलाईन करायचं, म्हणजे ठळक समजायला पाहिजे की हे आन्सर आपण लिहिलंय. करेक्ट आन्सर. एकदम सोपा क्वेश्चन असतो हा. पहिला 2 मार्क तुमचे इथेच झाले. पुढचा क्वेश्चन असतो आपल्याला कम्प्लीट द वेब. जसं की मित्रांनो कम्प्लीट द वेब डायग्राम मध्ये 2 मार्कांसाठी तुम्हाला सांगितलं आहे की अवॉर्ड्स दॅट सचिन रिसिव्ड ड्युरिंग हिज क्रिकेट करिअर. क्रिकेटच्या करिअर मध्ये त्यांनी कुठले अवॉर्ड रिसिव्ह केले हे तुम्हाला लिहायचं असेल अशा डायग्राम काढून पेपरामध्ये. असं आन्सर तुमचं अपेक्षित असेल. त्यांना कुठले कुठले अवॉर्ड मिळाले. पद्मश्री अवॉर्ड मिळालाय, अर्जुना अवॉर्ड मिळालाय, त्याच्यानंतर पद्मविभूषण अवॉर्ड मिळालाय, भारतरत्न अवॉर्ड मिळालाय. असे अवॉर्ड्स त्यांना मिळाले आहेत त्यांच्या करिअरमध्ये. आहे मॅच द सिनॉनिम्स. हे बघा मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही. 2 मार्कांचा क्वेश्चन आहे. 2 मार्क तुम्हाला इझिली मिळतील आणि खूप इझी क्वेश्चन्स हे विचारले गेलेले असतात व्होकॅब्युलरीचे. तर डिब्यूटचा अर्थ काय आहे. डिब्यूट म्हणजे हे जे आहे मॅच द पेअर करून तुम्हाला कुठे फाइंड आउट करायचं नाही, फक्त मिनिंग समजून घ्यायचं आणि त्याच्या समोर आन्सर लिहायचंय. रिसिव्ड, फॉर्मर, डीएटी म्हणजे यांचं मिनिंग माहिती असले तुम्हाला, नसेल माहिती समजत नसेल तर जे काही सेंटेन्स दिलेला आहे ना पॅरेग्राफ मध्ये पॅसेज मध्ये ते सेंटेन्स एकदा रीड करायचं आणि थोडा विचार करायचा की या सेंटेन्सचा अर्थ काय असेल.
त्याच्यावरून त्याचा मिनिंग तुम्हाला इझिली समजून जाईल, जे काही सेंटेन्स तुम्ही रीड करणार त्याच्यावरून. तर डिब्यूटचा अर्थ म्हणजे याची पेअर कोणासोबत लागेल, तर बघा आन्सर आहे डिब्यूट म्हणजे फर्स्ट परफॉर्मन्स, त्यांचा पहिला परफॉर्मन्स. तिथं ते सेंटेन्स दिलं होतं तुम्हाला, तिथं तो वर्ड युज केलाय, तर त्याचा आन्सर येईल फर्स्ट परफॉर्मन्स. त्याच्यानंतर रिसिव्ड, रिसिव्ड म्हणजे गॉट, इथं दिलंय बाकी तर मॅच नाही होते म्हणून गॉट, रिसिव्ड झालं गॉट. त्याच्यानंतर फॉर्मर, फॉर्मर म्हणजे काय, माझी, माझी क्रिकेटर होते, माझी प्रिव्हियसचा अर्थ काय आला, मागचा, तर प्रिव्हियस त्याचा आन्सर येईल फॉर्मरचा प्रिव्हियस. नंतर डेटी, डेटी ऑफ गणेशा असं सेंटेन्स आहे बघा एक, तर त्याच्यावरून तुम्ही लिहू शकतात डेटी गॉड. हे झाले सिनॉनिम्स. अशा पद्धतीने तुम्ही आन्सर लिहू शकतात. काहीच किचकट नाहीये. नाही समजत असेल तर ते जे काही सेंटेन्स असेल ते बघायचं एकदा, त्याच्यात तुम्हाला अर्थ समजून जाईल त्याच्यावरून तुम्ही हे आन्सर करेक्टली लिहू शकता. 2 मार्क्स तुमचे इथेच झाले. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन असतो आपला. मित्रांनो हा क्वेश्चन काय तुमचा ग्रामरवर डिपेंड आहे. मित्रांनो ग्रामर तेवढं काही तुम्हाला विचारलं गेलेलं नसतं, त्याच्यामुळे त्याचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. ग्रामरचं जे काही तुम्हाला क्लिअर करायचे ते 1 शॉर्ट व्हिडिओमध्ये बघून घ्या. सर्व ग्रामर तुमचं तिथंच क्लिअर होऊन जाईल. त्याच्यामुळे जास्त ग्रामरचा लोड घेऊ नका. ह्या पॅसेजमध्ये तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारलेलं आहे. तर इथं त्यांनी काय काय विचारलंय, मेक अ सिम्पल फ्युचर टेन्स, म्हणजे जे काही सेंटेन्स आहे ते तुम्हाला सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये कन्वर्ट करायचंय. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आहे तुमचा चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग कसा फाइंड आउट करतात किंवा कसा हे करतात ते समजून घ्या. इथं तुमचे 2 मार्क्स पक्के झाले. WH क्वेश्चन, नंतर झाला टेन्सचा व्यवस्थित अभ्यास करून घ्या, क्वेश्चन टॅगचा अभ्यास करून घ्या. हे जे काही महत्वाचे ग्रामरचे टॉपिक आहेत ते थोडं एकदा 1 शॉर्ट व्हिडिओमध्ये बघून घ्या, म्हणजे तुमचं क्लिअर होऊन जाईल. हे मार्क्स सुद्धा तुमच्या कुठेच जाणार नाही. तर बघा इथं काय म्हटलंय, सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये हे वाक्य कन्वर्ट करायचंय. ही मेड हिज डेब्यूट. ठीक आहे, ही मेड हिज डेब्यूट. तर याचा आन्सर कसा येईल, फ्युचर टेन्स मध्ये करायचंय. सिम्पल फ्युचर टेन्स. तर ते सेंटेन्स कसं येईल, ही विल मेक, मेडच्या जागी आपण काय येईल, मेक फ्युचर मध्ये, त्याच्यामुळे नंतर हिज डेब्यूट, हिज डेब्यूट, ही विल मेक हिज डेब्यूट. हे झालं तुमचा सिम्पल फ्युचर टेन्स. आणि नेक्स्ट येतं ही रिसिव्ड द अर्जुना अवॉर्ड. ही रिसिव्ड, हे रिसिव्ड क्वेश्चन टॅग. जर बघा मित्रांनो एक क्वेश्चन टॅग मध्ये कसं असतं, पॉझिटिव्ह सेंटेन्स असला ना तर क्वेश्चन टॅग त्याचा निगेटिव्ह येतो, आणि निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह येतो. तर हा जे सेंटेन्स आहे ते पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आपला काही निगेटिव्ह मध्ये येईल. तर तिघं हे तर येणारच नाही. ठीक आहे, हे पॉझिटिव्ह आलंय. हे याच्यापैकी कुठला येईल, तर बघा ही रिसिव्ड म्हटलंय, त्याच्यामुळे आपला क्वेश्चन टॅग आहे डिडंट ही. ही रिसिव्ड द अर्जुना अवॉर्ड डिडंट ही, असा क्वेश्चन टॅग तुमचा येईल. त्याच्यामुळे आन्सर येईल डिडंट ही. ठीक आहे, समजलं. ग्रामरचं 2 मार्क्स इथं पक्के झाले तुमचे. आणि मित्रांनो आता लास्टचा क्वेश्चन. हा क्वेश्चन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मताने लिहायचा असतो, पॅराग्राफ वरून, पॅसेज वरून. डू यू लाईक टू प्ले गेम्स अँड व्हाय, म्हणजे जर आवडतात तर का, नाही आवडत तर का नाही आवडत. 2 मार्कांसाठी आहे. तर मित्रांनो प्लीज निगेटिव्ह लिहू नका, पॉझिटिव्हली लिहून द्या. गेम्स कोणाला नाही आवडत, सर्वांना आवडतात. तर बघा आन्सर कसं लिहिणार तुम्ही, येस आय लाईक टू प्ले गेम्स, म्हणजे सिम्पल सेंटेन्स वापरायचे, जास्त मोठे सेंटेन्स नाही. येस आय लाईक टू प्ले गेम्स बिकॉज प्लेइंग स्पोर्ट इन्क्रीजेस फिजिकल स्ट्रेंथ, म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ आपली वाढते स्पोर्ट्स खेळल्याने. स्पोर्ट्स कॅन ऑल्सो सर्व ॲज अ फॉर्म ऑफ स्ट्रेस रिलीफ अँड रिलॅक्सेशन. 2 मार्कांचा क्वेश्चन आहे, इतक्या लाईन्स मध्ये लिहिलं सफिशियंट आहे, तुम्हाला इथं मार्क्स मिळून जातील. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीचा हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असतो. सीन पॅसेज असो की अनसीन पॅसेज असो, कुठल्याही पॅसेजसाठी जे काही सांगितलं आहे मी महत्वाचं पॉईंट, तुम्हाला पहिले क्वेश्चन बघायचे, मग तुम्ही रीड करायला घेणार. एकदा नाही समजलं तर 2दा वाचा, आन्सर फाइंड आउट करा, बरोबर तुम्हाला उत्तर मिळतील. नाही मिळत आहे, जास्त टाइम वेस्ट नका करू, तो क्वेश्चन सोडून द्या, थोडी जागा सोडा, पुढच्या क्वेश्चन अटेम्प्ट करा. टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी आता जे तुम्हाला समजलं असेल तर असेच जे काही नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहेत त्यांची प्रॅक्टिस करा भरभरून. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.